जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताय। मग तुम्ही ऑफलाईन करताय किंवा मोबाईलवरून नारी शक्ती दूतद्वारे ऑनलाईन मोबाईलवरून फॉर्म भरताय, तर दोन्ही पद्धतींसाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट लागताय आणि त्यासाठी अनेकांना अडचण येते। त्याच्याबद्दलच तुम्हाला इथे माहिती सांगतोय। जसं की बघा, आधार कार्ड तर प्रत्येकाकडेच आहे, त्यामुळे इथे तुम्हाला अडचण येत नाहीये। अपलोड करायला अडचण येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, छोट्या MBचा फोटो घ्यायचा आहे। त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हा पण अनेक जणांकडे आहे। पण अनेक जणांना काय प्रॉब्लेम येतोय की आमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र पण नाही, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही। तर अशा वेळेस आम्ही काय करायचं, तर तुमच्यासाठी इथे बघा स्वयं घोषणा पत्र आहे। हे कशा प्रकारे भरायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। त्यामुळे हे जे डॉक्युमेंट आहे याचा पण तुमचा प्रश्न मिटून जाईल। त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते आहे अर्जदाराचं हमी पत्र। आता हे कसं भरायचं, अनेक जणांना अडचण येते, अनेक जणांच्या कमेंट्स आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगतोय। अगदी सोपं आहे। इथे बघा, अर्जदाराचं हमी पत्र हे पण मी तुम्हाला भरून दाखवणार आहे। ही जी अडचण आहे तुमची ही पण तुमची सॉल्व्ह होणार आहे। म्हणजे आधार कार्ड पण आपल्याकडे आहे, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला पण आपल्याकडे आहे। त्याच्यानंतर आपण आपल्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नाही येतं, स्वयं घोषणा पत्र देतोय, अर्जदाराचं हमी पत्र देतोय, बँकेचं पासबुक प्रत्येकाकडे आहे। जॉईंट अकाउंट देऊ नका, स्वतःचं पर्सनल जे पण महिलेच्या नावाने अकाउंट आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे। नसेल तर काढून घ्या, पासबुक नसेल तर तुम्ही कॅन्सल चेक सुद्धा देऊ शकताय। ओके, तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे। आता अनेक जणांना या दोन डॉक्युमेंटमध्ये अडचण येते आहे, तर तेच मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे भरायचं आहे। तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला स्वयं घोषणापत्र भरून घ्यायचं आहे। मग सगळ्यात आधी मी म्हणजे तुमचं नाव, जी अर्जदार महिला आहे तिचं नाव इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं लग्न झालं असेल तर बघा, तुम्ही पत्नी म्हणून इथे अप्लाय करताय, मग पत्नीवर क्लिक करून तुमचं इथे नवऱ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे। जर तुमचं लग्न झालेलं नसेल, घटस्फोटित असाल, तर तुम्ही इथे बघा मुलगी म्हणून टाकायचं आहे। मग तुमच्या वडिलांचं नाव इथे येईल, कोणाचं नाव येईल, वडिलांचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं वय किती आहे तर तुम्हाला इथे वय टाकून घ्यायचं आहे, 22 आहे, 24 आहे, 26 आहे, जे पण तुमचं वय असेल ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे व्यवसाय टाकायचा आहे। व्यवसाय काय आहे तर इथे बघा वेगवेगळे व्यवसाय दिलेले आहे। मग शेती करताय, कृषी उद्योग आहे, दूध व्यवसाय, जे पण तुमचं असेल किंवा खाजगी नोकरी तुम्ही करत असाल तर ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। तर जो पण व्यवसाय आहे ते तुम्ही इथे टाकून घेऊ शकताय। त्यानंतर राहणार तर तुम्हाला इथे तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे। पत्त्यासाठी जागा छोटी आहे, तर शॉर्टकटमध्ये आधार कार्ड प्रमाणेच तुम्हाला इथे पत्ता टाकून घ्यायचा आहे। म्हणजे समजा तुम्ही राहताय नाशिक, इथे जे पण ॲड्रेस असेल तो टाकून घ्यायचा आहे। तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला पत्ता टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं उत्पन्नाचं साधन टाकून घ्यायचं आहे। जसं की समजा आता तुम्ही व्यवसाय टाकला असेल खाजगी नोकरी, ओके, मग खाजगी नोकरी कुठे येऊ शकताय तर इथे बघा नोकरी तुमची इथे येणार आहे। किंवा तुम्ही शेती रिलेटेड बिझनेस टाकला आहे, शेती तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर शेती यावर क्लिक करायचं आहे। मग 2022-23 मध्ये किती उत्पन्न होतं, 2023-24 मध्ये किती होतं, 24-25 मध्ये किती होतं हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे, तो आकडा टाकायचा आहे। आता समजा तुम्ही अन्य मजुरी टाकताय, ओके, म्हणजे कुठे काय काम करताय, शिवणकाम वगैरे करताय तुम्ही, तर तुम्ही टाकू शकताय। समजा तुम्ही महिन्याला 15,000 रुपये प्रति महिना कमवत असाल तर वर्षाचे होणार आहे 1,80,000। त्यामुळे तुम्हाला 1,80,000, मग तुम्ही इथे 2 लाख टाकू शकताय, इथे 2,20,000 टाकू शकताय। म्हणजे तुमची जी वार्षिक इन्कम आहे ती 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी दाखवायची आहे। मग तुम्ही यापैकी काहीही करत असाल, नोकरी असाल, सेवानिवृत्त असाल, किंवा तुम्हाला काही मानधन मिळत आहे किंवा अन्न उत्पन्नाचे साधन तुमच्याकडे आहे, तुम्ही गृहिणी वगैरे असाल तरी टाकू शकताय। पण तुमची काहीतरी इन्कम असेल ती तुम्हाला ते टाकून घ्यायची आहे 2.5 लाखांपेक्षा कमी। मग तिन्ही याचे तुम्ही कुठे 1,80,000 टाकू शकताय, 2 लाख टाकू शकताय, 2,20,000 रुपये टाकू शकताय। अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही वर्षाचं उत्पन्न टाकून घ्यायचंय। त्यानंतर उत्पन्नाचे साधन याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची। मग कशा प्रकारे तुम्हाला उत्पन्न होतं, काय होतं, समजा तुम्ही शिवण काम करताय, मग त्या रिलेटेड तुम्ही टाकू शकताय, किंवा तुम्ही मेडिकल दुकानात कामाला आहे, किराणा दुकानात कामाला आहे, तर त्या प्रकारे तुम्ही इथे माहिती टाकू शकताय। तुमची जी इन्कम आहे 15,000 रुपये महिना किंवा 18,000 रुपये महिन्याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे, जेणेकरून 2.5 लाख रुपयांपेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी आहे तरच तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो टाकून घ्यायचा आहे। लेटेस्ट फोटो तुम्ही इथे अपलोड करा। त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला तुमचं नाव, वरती तुम्ही वडिलांचं नाव टाकलंय किंवा नवऱ्याचं नाव टाकलंय ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचंय। त्याच्यानंतर पत्नी आहात, मुलगी आहात ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचंय। आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे, वय तुमचं काय ते टाकून घ्यायचं आहे, व्यवसाय जो वरती टाकलाय तोच, म्हणजे खाजगी नोकरी आहे, शेती आहे जी असेल ते टाकून घ्यायचं आहे। पुन्हा पत्ता, तालुका, जिल्हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमची सही करायची आहे। ओके, त्यानंतर ठिकाण कोणतं आहे आणि दिनांक, जे आजचा दिनांक ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय तो दिनांक तुम्हाला इथे टाकून
टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्वयं घोषणापत्र लिहून घ्यायचं आहे, जे की अगदी सोपं आहे. तुम्हाला याची PDF मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून देईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या, प्रिंट काढून स्वच्छ अक्षरात निळ्या पेनाने तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. मग याचा फोटो काढायचा आणि फोटो काढून तुम्हाला यावर क्लिक करून अपलोड करायचं आहे. कुठे? पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र इथे तुम्हाला स्वयं घोषणापत्र टाकायचं आहे. ओके, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आधार कार्ड पण झालं, रहिवासी दाखला पण झाला, त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र पण झालं. आता हमीपत्र कसं करायचं तर ते पण सोपं आहे. जस्ट तुम्हाला ही PDF घ्यायची आहे, याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. टिक मार्क कसं करायचं आहे तर ते पण मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, तुमचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, यावर टिक करायची आहे. थोडक्यात त्यांनी ज्या टर्म्स अँड कंडिशन दिल्या आहे यावर तुम्हाला टिक करायची आहे, म्हणजे तुमचं हे घोषणापत्र आहे ते रेडी होणार आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला तुमचं स्थळ, दिनांक टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमची जी सही आहे एकच सही सगळ्या ठिकाणी करा, अशा प्रकारे सही करून घ्यायची आहे. मग अशा प्रकारे तुमचं हे जे आहे अर्जदाराचं हमीपत्र पण होणार आहे. आणि इथे बघा दिलेलं आहे, मी घोषित करतो की माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात जी पण माहिती आहे ती तुम्ही योग्य टाकलेली आहे. मग यावर क्लिक करून तुम्हाला इथे बघा SMS द्वारे कळवण्यात येईल. ओके, तर हमीपत्र पण तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि त्याच प्रकारे जे पण तुम्ही घोषणापत्र दिलेले आहे ते पण तुम्ही योग्य भरलेले आहे, कुठलीही खोटी माहिती टाकली नाही आहे हे तुम्हाला भरून इथे द्यायचंय. त्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्ही परराज्यात जन्म झाला असेल तर जे पण तुमच्याकडे कागदपत्र आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो टाकायचा आहे. अनेक जणांना अडचण येते, आम्ही फोटो टाकतोय पण इथे गोल सर्कल येते, अपलोड होत नाही. अपलोड का होत नाही? कारण की तुमच्या फोटोची साईज खूप जास्त आहे. फोटोची साईज कमी करा. गुगलवर तुम्ही शोधा की फोटो रिड्युसर ॲप, मग तुम्हाला ती वेबसाईट दिसून जाईल. त्यावरून फोटोची साईज कमी करा आणि अपलोड करा. त्यानंतर यावर टिक मार्क करायचं आणि माहिती जतन करून तुम्ही फॉर्म भरू शकताय. यावर ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, पूर्ण फॉर्म तुम्हाला भरून दाखवलाय. मग अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकताय. आणि जर ऑफलाईन तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर हा सगळा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. आणि डॉक्युमेंटमध्ये तुम्ही आता इथे काय काय जोडलेलं आहे तर इथे आपण आधार कार्ड जोडलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला दिला असेल तर त्यावर क्लिक करून हे जोडलेलं आहे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र नव्हतं म्हणून आपण काय दिलंय, स्वयं घोषणापत्र दिले. अर्जदाराचं हमीपत्र दिलंय. बँकेचं पासबुक दिलंय. पासबुक नाही तर कॅन्सल चेक दिलेलं आहे. ओके, त्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड केलेला आहे. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आम्ही अपलोड केलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही जी पण अंगणवाडी आहे तिथे जाऊन ऑफलाईन फॉर्म भरू शकता. कारण की अनेक जणांना ऑनलाईन फॉर्म भरायला अडचण येते आहे. तर ऑफलाईन भरा आणि ऑनलाईन भरता येत असेल तर ऑनलाईन भरा. सगळी माहिती दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आपल्या आयकॉनिक मराठी टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर, इंस्टाग्राम चॅनलवर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.